आपल्यासोबत माजी मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते दीपक सावंत आहेत. साहेब, पदवीधर निवडणूक जवळ आलेली आहे. 26 तारखेला निवडणूक आहे आणि 2 उमेदवार शिवसेना ठाकरे गटानं जाहीर केलेले आहेत. अनिल परबांचं त्यामध्ये नाव आहे. तुम्ही सुद्धा शिवसेना मधून तुम्हाला उमेदवारी मिळावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. काय नेमकी पुढे पावलं पडतील? आता उमेदवारी मिळेल की नाही मिळेल हे माननीय शिंदे साहेब ठरवतील, कारण ते पक्षाचे मुख्य नेते आहेत आणि भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना याच्यामधून जे काय होईल ते होईलच. तुम्ही इच्छा व्यक्त केली आहे? हो, इच्छा व्यक्त केली, कारण मी पूर्वी 2 टर्म राहिलेलो आहे, त्यामुळे इच्छा व्यक्त करणं साहजिकच आहे. पण असा सुद्धा आग्रह आहे का की ही जागा म्हणजे मुंबई पदवीधर मतदारसंघाची जागा ही शिवसेना लढवत होती, विलास पुतनीस आधी आमदार होते? हो, नैसर्गिक नियमाप्रमाणे, नॅचरल जस्टिस प्रमाणे ही जागा शिवसेनेचीच आहे आणि शिवसेना ती लढवणार. जर तुम्ही आग्रह करणार आहात, कारण इतर नेते आग्रह करतात की ही जागा आपल्याकडेच राहावी? नाही, आमचा पण आग्रह राहीलच ना, शिवसेना पक्ष म्हणून आग्रह तर राहीलच ना, आणि मग त्यातून बघू काय होते ते. दीपक सावंत विरुद्ध अनिल परब असं चित्र दिसेल? पाहूया, लेट्स होप सो. त्यामुळे हे होते दीपक सावंत. त्यांनी सांगितलं की मी इच्छा व्यक्त केलेली आहे आणि आग्रही आहे की मुंबई पदवीधर मतदारसंघाची जागा ही शिवसेनेने लढवावी. कॅमेरामन गजानन बाळापूरकर समीप वेदांतने, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.